लाल क्रांती विषयी सविस्तर माहिती। लाल क्रांती म्हणजे काय? रेड रिव्होल्यूशन ही भारतातील शेती क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती होती, जी मुख्यतः मांस व टोमॅटो उत्पादन वाढवण्यासाठी घडवण्यात आली। या क्रांतीमुळे अन्न प्रक्रिया उद्योगात मोठी वाढ झाली आणि कृषी व्यवसायात विविधता आली। लाल क्रांतीचे उद्दिष्टे: मांस, मासे, कोंबडी, अंडी आणि टोमॅटो यांचे उत्पादन वाढवणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकास, ग्रामीण रोजगार निर्मिती, प्रथिनयुक्त आहाराची उपलब्धता वाढवणे। या क्रांतीचे प्रवर्तक डॉक्टर विश्वेश्वर रेड्डी किंवा काही स्रोतांनुसार सोहमसिंह हे लाल क्रांतीचे प्रमुख प्रवर्तक मानले जातात। टिप: नाव वेगवेगळ्या संदर्भांमध्ये बदलते। महत्त्वाचे घटक: मांस, शेळी, मेंढी, डुक्कर, कोंबडी यांचे उत्पादन वाढविणे, मच्छी पालन, जलसंपत्तीचा उद्योग करून मासे उत्पादनात वाढ, टोमॅटो प्रक्रिया, सॉस, पेस्ट निर्मितीमध्ये वाढ, पोल्ट्री, कोंबडी पालन, अंडी उत्पादन वाढ। लाल क्रांतीचा प्रभाव: भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा झपाट्याने विकास, प्रथिनयुक्त अन्नपदार्थाची उपलब्धता वाढली, कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण, ग्रामीण स्वयंरोजगाराचे प्रमाण वाढवणे। इतर कृषी क्रांतींबरोबर तुलना: क्रांती क्षेत्र, रंग: हरित क्रांती, धान्य उत्पादन, हिरवा, पांढरी क्रांती, दूध उत्पादन, पांढरा, निळी क्रांती, मासे उत्पादन, निळा, लाल क्रांती, मांस व टोमॅटो, लाल। निष्कर्ष: लाल क्रांतीचे भारतात पशुपालन, अन्न प्रक्रिया व कोंबडी पालन क्षेत्राला चालना दिली। या क्रांतीमुळे कृषी उत्पादनात विविधता आली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम झाली। मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा।